अध्याय 44. श्री गणेशाय नम. नामधारक मने सिद्धासी. पुढे चरित्र झाले कैसी. विस्तरावे आम्हासी. कृपा करी गा दातारा. समस्त भक्त सेवा करीती. त्याचा एक विन करतती. अत्यंत करीतेसे भक्ती नित्य येऊनी नमस्कारे. 3 प्रहारे संसार यात्रा करोनी येतसे पवित्र राजन गण. झाडी विचित्र नमस्कारी दुरोनी ऐसे कित्येक दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत. आले समस्त यात्रेसी. निघाले माता पिता तू गाचे. त्यासी बोलाविती यात्रेसी. तू म्हणतेसे तयासी. तुम्ही मूर्ख आसा पिसी. माझा श्रीप पर्वत येतेची. असे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन. पर्वत म्हणजे श्री गुरु भवन. आपण न येची येथून चरण सोडून श्री गुरुचे. समस्त लोक त्यासी हसती. पिसे लागलेत यासी म्हणती. चला जाऊ म्हणून निगती. भ्राता माता पिता त्याचे. नरलोक समस्त गेला. आपण ऐकला राहिला. श्री गुरुचे मठाशी आला. दर्शना लगी पर्येसा. श्री गुरु म्हणती तयासी. काग यात्रेसी न जासी. तत्तुक म्हणे स्वामीसी. माझी यात्रा तुमचे चरण. नाना तिथे यात्रा देखा. तुमचे चरणी असती ऐका. वाया जाती मूर्ख देखा. पाशाना दर्शन करा वया. ऐसे म्हणून या तुतकात नमस्कारी तिथ्य देखा. पावली शिवरात्र ऐका. माध्य वंद चतुर्दशा. श्री गुरु होती संगमानासी. 2 प्रहर होता पर्येसा. आपण गेला स्नानासी. उपवास असे शिवरात्रीसी. संगमी स्नान करोनी श्री गुरु ते नमस्कोरोनी. उभा ठेला कर जोडोनी भक्तिपूर्वक एक भावे. श्री गुरु म्हणती तयासी. तुझे समस्त गेले यात्रेसी. तू ऐकलाची राहिलासी. पाहासी विनोद श्री पर्वताचा. पुसले कधी आहे देखील असा. म्हणे स्वामी नेने केसी. तुमचे चरण आमासी. पर्वत यात्रा सदा असती. त्याचा भाव पोहोनिया. जवळ बोलविती श्री गुरु मुनी. बैस म्हणती कृपा करुनी. तुझं दाखवू श्री पर्वत. नयन झाकून पदकेसी. दृढ धरी गा वेगेसी. ऐसा म्हणून तयासी. मनोवेगे घेऊनी गेले क्षण न लागता. श्रीगिरीसी घेऊनी गेले भक्तीसी. तिरी बैसले पाताळ गंगेसी. नयन उघडी म्हणतेसी. श्री गुरुशन एक त्यासी. निद्रवस्था म्हणता झाला जागृत. अवलोकित दिसे पर्वत. स्वप्न गिवा सत्य म्हणे. श्री गुरु निरोपती तयासी. काग भ्रातपणे पाहसी. वेगी जाई दर्शनासी. स्नाना शौर्य कोरिनाया. श्री गुरु निरोप देता शीघ्रात गेला स्नाना करिता. तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलोक सकळ. ते पुसती तयासी. तू कवने मागे आलासी. आमची भेट का गा न घेसी. लापून येणे कोण धर्म. विनवितेसे माता पितयासी. आम्ही निघालो आजी 2 प्रहारसी. एक घटिका लागली वाटेसी. आता आलो गुरु मागमी. एक हसती मिथ्या म्हणत. आम्हा सैवीची आला लपत. एके ऐसे बीड वारे बोलत. लब्ध प्रतिष्ठ म्हणतात. तो कोणा सवे न बोले. शीघ्र स्नान शौर्य केले. पुष्प अक्षता बिल ध्वले. घेऊनी गेला पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी. तेथे देखील श्री गुरु मुनी मनीष विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती. श्री गुरु सर्व पूजा घेती. तत्पुर म्हणतेसे चित्ती. श्री गुरु मूर्तीसी आपण शंकर. ऐसा निर्धार करोनी पाविजे प्रसाद कोण म्हणून. मग तो आला श्री गुरु निधानी. एकचित्य पर्येसा. श्री गुरु पोसती तयासी. आता राहासी किंवा जासी. तुक विनवी स्वामी यासी. एक देखील नवला आजी. समस्त लोक जाऊनी देवलाया भितारी. वेसोनी पूजा करीती. तुमचे चरणी लिंग न देखे. तुम्हीच तेथे श्री गुरु जवळी असता. इतके दुरी का कष्ट करिता. लोक येतात बहुत काय कारण स्थानासी. तू तरी केवळ परमेश्वर दिसतोस आम्हा नर. न कळे तुझा महिमा अपार. गोप्य रूपी कुरुनाथा. सर्व जन मूढ होऊनी निनती तुझा महिमा कोणी. का हो येती या स्थानी. विस्तरोनी सांगा मज. श्री गुरु म्हणती ऐक भक्त. सर्वत्र ईश्वर परनता. स्थाना महिमा असे पूज्यता. जे
अपार त्रिभुवनी तू म्हणे स्वामी असे, तू पूर्ण ब्रह्मा होसी, हा स्थाना महिमा वाणीसी, विस्तोरोनी सांगा आम्हा, श्री गुरु निरोपती भक्तीसी येथील महिमा पुससी, सांगेन एक विस्तोरोनी, स्कंद पुराणे असे कथा. माघ वद चतुर्दशी, अपार महिमा पर्वतासी, सांगेन एक विस्तोरोसी, म्हणून श्री गुरु सांगत असे. पूर्व विख्यात किरात देशी, विमर्शन राज परियेसी, शूर असे पराक्रमीसी, समस्त शत्रू जिंकिले तेने, अनिक त्या एका बुद्धी, असे पारधी करी भवसी, बलंड्या असे विशेष संचार, सकळ श्रीरथ, सर्व मास भक्षण करी, ग्राहता ग्रह न विचारी, ऐसा व्रत दुराचारी, ईश्वर पूजी भक्ती भावे, नित्य पूजा करी अपार, शिवरात्र आलिया हर्षी नगर, गीत नृत्य वामन पर वाम परी कर, भक्तिपूर्वक करी पूजा, आचार तरी बरवा नसे, शिवपूजा करी वसे, पत्नी एक त्यासी असे, सुलक्षण नाम कुमुतुती, सुशील सुगुणी पतिव्रता, मनी करी बहु चिंता, पुरुष आपला पदारता, ईश्वरात भक्ती करीत असे, ऐसे क्रमिता ऐक दिवसी, पुसो लागली स्त्री व्रतासी, म्हणे प्रणेश्वर परियेसा, विनंती माझी एक ऐसा, क्षमा करावे माझे बोलस, विस्तरोनी सांगा सकळ, तू दुराचारी बक्षिसी, सकळ पराधर निरंतर, तुझा ईश्वरावरती भक्ती उपजली, कवने परी सांगावे मज, विस्तारली कोपना धरी, प्राणनाथा राजद म्हणे, स्त्रियसी वरवे पुसेली, आमासी ज्ञान झाले आता, मानसी पूर्व जन्म माझे, सांगेन पूर्वी जन गरा, घरी आपण श्रोणायोनी, जन्म होतो तेथे काळ, क्रोमान शिवरात्री आली एके दिवशी, त्या नगरी होते शिवलाय, समस्त लोक आले पूजवाय, आपण हिंडत गेलो ठाया, भक्षण काही मिळेल म्हणून उत्साहाने लोक पूजा करीती, नाना वादे वाजविती, गर्भगृही प्रदक्षिणा करीती, धरोनिया आरती ही सकळीक, आपण गेलो द्वारात, विनोद पाहिन म्हणत, मज देखून आले धावत, काष्ट पाषाण घेऊन, आपण पोळीमध्ये होतो पळत, द्वार घातले मारू म्हणत, धारा मारा त्वरित, मारू लागले पाशाने, वाट नाही बाहेर, जावयासी सांभाळीतसे, जीवासी पळतसे, देवालयासी मार्ग नाही, कोठे देखा बाहेर जाईन, म्हणत द्वाराकडे मागोती, येत सर्व लोक पाठी, लागत सव्य प्रदक्षिणा करीतीसी, लपवया ठाव नाही, वैशिट्य पोळी न दिसे, काही पाठी लागले सकळी, कही मागुती पळत असे, तेसाची उच्चिष्ट मिळेल म्हणून, देऊळात गेलो भाविनी, काकुळ ती बहु म्हणी, प्राण वाचविन म्हणत असे, ऐसा 3 वेळा पाळलो, मारदिल म्हणून भ्यालो, अंतगृही निघालो, पूजा देखील शिवाची, द्वार धरुनी समस्त लोक, शास्त्र मारिती मज अनेक, ओळोनिया ताकीत सकळिका शिवलाया बाहेरी, मज पुण्य घडेल प्रदक्षिणा पूजा देखील नयनी, तेने पुण्य राजा होऊनी, जन्मलो एक प्राणेश्वर, शिवरात्री होती ते दिवशी, न मिळे उच्चिष्ट भुक्तीसी, प्राण त्याजीला उपवासी, तेने पूज्य मज घडले, अनिक घडले पुण्य का, दीपावळीसी उजळले, दीपक ते म्या डोळा देखील अनेक, प्राण त्याजील शिवद्वारी, तेने पुण्य झाले ज्ञान, एक शिवरात्रीचे महिमान, म्हणूनसी दुराचारी, आपण त्यासी संदेह सांगेन, पूर्वजन्मी झालो श्वान, त्या स्वभावे सर्व भक्षण, सर्व ठाई जाई मन, तोची स्वभाव मज असे, ऐसे स्त्रियसी सांगितले पुन्हा, तिने विचारिले म्हणे, स्वामी जे सांगितले आपुले जन्म, पुरातन तू आरसी सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तरोनी, म्हणून लागत असे चरणी, कृपा करी ग प्राणेश्वर, ऐक वधू ज्ञानासती, तुझा पूर्वजन्म कपोती, करीत होती सो उद्धार पूर्ती, एके दिवशी अवधारी पडला होता मासा गोळा, तुवा चोची घरी येला, उडत होतीस आकाशा मंडळात, तू ते देखील घारीने कवळ घेईन म्हणून, घार गाली धावोनी, तू गेलीस पळोनी, महाअरण्य क्रमित,
ऐका पाठी लागली तू घारी, मागे पुढे न विचारी तू पळत वनांतरे, श्रीगिरी पर्वतावरी गेलीस सैवेची आली तू ते घरी, तू गेलीस देवालयावरी, भावो लागलीसी प्रदक्षिणाकारी, श्रम पावलीसी तयवेळी, तुरोनीय आलीस धावत, प्राण होता कंटकत, श्रमोनी तू शिकारी, वैसत घारीनी येऊनी मारिले चोची, घेऊनी गेली मासा गोळा, तुझा देह पंचत्वा, पावला प्रदक्षिणा पुण्यफळा, झालीच्या वो राजपत्नी, इतकिया अवसरी, पुन्हा पतीस प्रश्न करी, आता तुझे निरोपवारी, ईश्वर पूजन करीन, पुढे माझे काय होईन, तुम्ही कवने स्थान असाल, ते भविष्य सांगा सकळ, प्रणाम प्रिय राजेंद्र, राजा सांगेत सतीसी, पुढील सन्म मज पुससी, आपण राजा सिंधू देशी, जन्म पावेन अवधारी, माझी भार्या तुची होशी, जन्म होईल सुजय देशी, तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होशील, तिसरा जन्म अपनासी, राजा होईन सौराष्ट्र देशी, तू उपदेशील कलिंग राजा वंशी, माझी पत्नी होशील, चौथा जन्म अपनासी, राजा होईन गांधार देशी, तू उपदेशील माधव कोळीसी, तू ते माझी होशील प्राणेश्वरी, पाचवा जन्म आपणासी, राजा होईन अवती देशी, तू दशहारा झुक कुळे, जन्मेसी माझी भार्या होशील तू, सहावा जन्म आपणासी, अनंत नाम राजा पर्येसी, आयाती राजकन्या होसी, तू माझी तुझी प्राणेश्वर, सातवा जन्म आपणासी, राजा होईन पांड्या देशी, रूप लावण्य मज सरसी, न देख कवन संसारी, ज्ञानी सर्व गुणा, होईल सूर्यकांती, चंदन जैसा रूप असे, मंदन नाम माझे पदावर्ण, तू जन्मशील वेदर्भ कुळी, रूपे सौंदर्य आगळी, जैसी सुवर्णा पुतळी, आरती लावण्य मुख सुरस, सुमती असे नाम पावसी, तुझ वरीन मी स्वयंवरी वरती, दमयंती नळा जैसा, स्वयंवर होईल तुझा, मज राज्य करीन बहुत दिवसी, यज्ञ करीन सहस्रेसी, जिंकीन समस्त देशांसी, मंत्रशास्त्र शिकेन बहुत, देवी द्विजाचरण करीन, नाना आग्रहारे दान देईन, ऐसे वार्धक्य पावन, राज्य स्थापिन, पुत्रासी मग आश्रम देईन, अगस्त्य ऋषी पासी जाईन, ब्रह्मज्ञान शिकेन, अंती होईल मोक्षप्राप्ती, देहवस्थान समय यता, तुझं घेईन सांगता, दिव्य विमानी बैसोनी, तत्वता सर्व गा प्रती जाऊ मग, ईश्वर पूजित महिमा, शिवरात्री व्रत उत्तमा, श्रीशैल्य पर्वताचा महिमा, विशेष पुण्य कोण वर्णी, या पारी सांगोन स्त्री येते, आता पाहू श्री शैल्य पर्वताते मनोनी, राजा घेऊनी स्त्री ते, यात्रा करी शिवरात्री, श्री गुरु मनोनी तंत काशी, शिवरात्री महिमा आहे ऐसा तो राजा राणी पर्येसा, सप्रजन्मी राज्य पावली, अंत पावला स्वर्ग लोक, पर्वत महिमा या परी एक, तुझ झाले गुरुमुख, ईश्वर पूजा गरी गा वरवी, गाना गा ग्रामी भिव तेरी, तेथे इसे कलेश्वर पूजा करी निरंतर, मल्लिकार्जुन समान, मग संगमेश्वर संगमेशी पूजा करी, आही निर्षी मल्लिकार्जुन, तोची परियेसा न धरी संदेह मनात, तुका म्हणे स्वामी यासी, किमर्थ माते चाळीवी येसी, पूजायसी गेलो मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुम्ही देखील, सर्व ठाई तुझी एक, झाला अससी व्यापक, कलेश्वर संगम नमक, हे काय सांगस मज पुढे, ऐकून श्री गुरुची हसती, मग पादुका धरी म्हणती, नयन तयाचे जा किती, संगमा झाले तत्काळी, इतकी या अवसरी मागे पक्ती, गाणगापुरी, श्री गुरु पाहती गंगा तिरी, कोठे गेले मनोनिया, ऐक म्हणती संगमी होते एक, म्हणती नाहीत तेथे कोठे गेले पहा, म्हणत चकुर होती भक्तजन, श्री गुरु आले संगमासी, तुका पाठविले मठासी, बोलावया शिष्यासी, आपण राहिले संगमी, तुके आला गावात, लोक समस्त पाहत, कार्य शौर्य केले
म्हणत श्री पर्वतासी गेले होतो दवना प्रसाद विभूती नाना परींचे हार दाविती लोक विस्मयी मनी करीती म्हणती दोन प्रहरी करी होतो एक म्हणती सत्य मिथ्या त्यासी म्हणती सांग सत्य ततुकात म्हणे सर्व गुरुनाथा गेलो होतो वायू वेगे श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलविले शिष्यासी राहू म्हणती आजी संगमी एक म्हणती होईल सत्य मूर्ख म्हणती नवे मिथ्या ततकू गेला त्वरित शिष्य वर्ग जाणविला सांगितले सर्व वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित पूजा झाली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारका नित्य म्हणती जे जे लोक त्यासी होईल महापातक 15 दिवस यात्रिका लोक आले ग्रामासी मग पुसती तयासी तीही सांगता भरवंशी आनंद झाला भक्तासी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध म्हणे नामधारकासी ते मी सांगत असे परियेसा श्री गुरु महिमा अपरासी अमृत सविस्तर निरांतर या पर सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार भावे एक जोनर अमृत निरंतर सवितेसे इति श्री गुरुचरित्र अमृत कथा वर्णिले अद्भुत सिद्ध नामधारका सांगत श्री शैल्य गम नम महिमा ध्याय हा इति श्री गुरुचरित्राय परमकथा कल्पत्तरो श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारका संवादे श्री शैल्य शिवरात्री महिमा वर्णन नाम चतुर्श्य ऋक्षोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पण नमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पण नमस्तु।